मी राकेश मनोहर सोनी, प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज आम्ही डोर टू डोर फिरत असताना मड्डी वस्ती हा परिसर आम्ही कव्हर केलेला आहे. मोठ्या प्रमाणात आम्हाला भरभरून लोकांचं प्रेम मिळत आहे आणि या प्रेमामध्ये आम्ही त्यांना आश्वासन देत आहे की आम्ही एकदा आम्हाला जेव्हा संधी देईल तेव्हा आम्ही त्यांच्या संधीचा सोनं करून दाखवणार आणि आम्ही सगळे काम इकडचे प्रभागाचे करून दाखवणार. नेमकं काय वाटतं, आपण अनेक महिला भगिनींची भेट घेतात, काय वाटतं नेमकी त्यांची भावना काय असते आणि नेमकं कोणता अजेंडा घेऊन तुम्ही समोर जाताय? त्यांच्या भावना अशा आहेत की त्यांना व्यवस्थित रस्ते पाहिजेत, पाण्याची सोय पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे, महिला सक्षमीकरण पाहिजे. लहान मुलांसाठी थोडाफार बगीचा आपल्या प्रभाग 1 मध्ये नाहीये. शाळा, अंगणवाड्या ह्या सगळ्या व्यवस्थित पाहिजेत. मी रमेश ओटकर, प्रभाग क्रमांक 1 अ मधून उभा आहे मशाल या चिन्हावर. आम्ही चारही उमेदवार, 2 मशाल, 1 हात आणि 1 तुतारी या चौघांनी मिळून एक दिलाने एक मनाने आज या मध्यवस्ती भागामध्ये डोर टू डोर करत असताना जनतेमध्ये एकच आहे की आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे सोलापूर शहरात आणि महाराष्ट्रामध्ये जे दहशतीचे वातावरण निर्माण करतायत ते अत्यंत, त्याला लोकांनी लोक भयभीत झालेले असून ते अत्यंत चुकीचं आहे. अहो, तुम्ही सत्ता घ्या, सत्ता करा, पण लोकांचे जीव कशाला घेता तुम्ही? असं जर होत असेल तर जनता ग बसणार नाही, तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या उपर तुम्हाला महापालिकेत सत्ता होती, तुम्ही महापालिकेमध्ये 5 वर्ष सत्ता दिली लोकांनी, पण तुम्ही 5 वर्षामध्ये एक सुद्धा तुम्ही बजेट सादर करू शकलेलं नाही आहे. तुम्ही स्टँडिंग कमिटीचं चेअरमन करू शकले नाही. मग लोकांनी तुम्हाला का म्हणून तुम्हाला सत्ता द्यावी, ह्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे. आता तुम्ही जे सध्याला वॉर्डामध्ये फिरताय, प्रभागामध्ये फिरताय, ते करत असताना नेमक्या कोणत्या समस्या जाणवतात आणि नेमकं कोणते मुद्दे घेऊन तुम्ही समोर जाताय? आज लोकांकडून अपेक्षा एवढीच आहे की पिण्यासाठी जे पाणी मिळतंय ते अशुद्ध मिळतंय आणि रस्ते नाही आहेत, खड्डे झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या ठिकाणी गोरगरीब जनता राहते त्या त्या ठिकाणी त्या लेकरांना, लहान मुलांना खेळण्यासाठी, बागडण्यासाठी एखादं गार्डन करावं असे लोकांची भावना आहे, ते त्यांच्याकडून होत नाही आहे. म्हणून ज्या ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करण्यासाठी चौघही आम्ही प्रयत्न करणार आहोत. विकासाचे मुद्दे महत्वाचे आहेत का टीका महत्वाची आहे? विकासाचे मुद्दे महत्वाचे आहेत.